आज भारतीय स्टॉक मार्केटमध्ये डिफेन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे, स्टील आणि ऑटो सेक्टर मधून मोठे क्वार्टर फोर रिझर्व अपडेट समोर आले आहेत. पण सर्वात मोठा प्रश्न, इंडिया ग्रोथ स्टोरी अजून फुल स्पीड मध्ये आहे का? हे सर्व आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तुम्ही पाहत आहे आपला चॅनल. तर चला सुरुवात करूया. डिफेन्स सेक्टर मधून मोठी बातमी म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड म्हणजे HAL ने क्वार्टर फोर फायनान्शियल सर्व्हिस मध्ये मजबूत निकाल जाहीर केले आहे. कंपनीचा प्रॉफिट 6% वाढून 4196 कोटीवर पोहोचला आहे. रेव्हेन्यू मध्ये 2%ची ग्रोथ दिसली आहे. तेजस फायटर, जेट प्रोग्राम, हेलिकॉप्टर आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मुळे कंपनीला फायदा होत आहे. भारतामध्ये डिफेन्स एलिगेशन आणि मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह वेगाने पुढे जात असल्यामुळे HAL फ्युचर मध्ये आणखी मजबूत होऊ शकते. अनालिसिसच्या मते HAL चा ऑर्डर बुक अजून खूप मजबूत आहे. आता बोलूया इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये मोठी बातमी म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे हुडकोने जबरदस्त ग्रोथ दाखवली आहे. कंपनीचा प्रॉफिट तब्बल 172% वाढून 1981 कोटीवर पोहोचला आहे. कंपनीने ₹1.5 प्रति शेअर डिव्हिडंड सुद्धा जाहीर केला आहे. हाऊसिंग फायनान्स आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमुळे कंपनीला मोठा फायदा होत आहे. स्मार्ट सिटीज, मेट्रो प्रोजेक्ट्स आणि अफोर्डेबल हाऊसिंग इनिशिएटिव्ह मुळे हुडकोची ग्रोथ स्टोरी मजबूत दिसत आहे. आता पुढील बातमी म्हणजे रेल्वे सेक्टर मधील मोठे अपडेट. तर IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशनने स्टेबल निकाल जाहीर केला आहे. कंपनीचा प्रॉफिट 1784 कोटीवर पोहोचला आहे आणि रेव्हेन्यू मध्ये 9%ची ग्रोथ झाली आहे. इंडियन रेल्वे मॉडर्नायझेशन, इलेक्ट्रिफिकेशन आणि फ्राईट कॉरिडॉर प्रोजेक्टमुळे फायनान्शिंग डिमांड मजबूत राहिले आहे. तसेच IRFC रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्शिंग मध्ये भारतातील महत्वाचा प्लेअर मानला जातो. आता मेटल सेक्टर मधील मोठी बातमीकडे वळूया. तर JSW स्टीलने क्वार्टर फोर सर्व्हिस मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. कंपनीचा प्रॉफिट तब्बल 131% वाढून 3475 कोटीवर पोहोचला आहे आणि रेव्हेन्यू मध्ये 14%ची ग्रोथ दिसली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, कन्स्ट्रक्शन डिमांड आणि मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीमुळे स्टील डिमांड मजबूत राहिली आहे. आता पुढील बातमी म्हणजे ऑटो सेक्टर मधील बातमीकडे वळूया. तर टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेकल बिझनेसने मिक्स निकाल जाहीर केले आहे. कंपनीचा प्रॉफिट 32% घसरून 5783 कोटीवर आलाय. तरीही कंपनीने ₹3 प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला आहे. ऑटो सेक्टर मध्ये कॉम्पिटिशन वाढल्यामुळे मार्जिनवर प्रेशर दिसत आहे. पण टाटा मोटर अजूनही इंडियामधील ईव्ही मार्केट लीडर मानली जाते. नेक्सॉन ईव्ही, पंच ईव्ही आणि SUV पोर्टफोलिओमुळे कंपनीचा डोमेस्टिक मार्केट मजबूत राहिला आहे. तर मित्रांनो, आजच्या या क्वार्टर फोर रिझल्ट मधील 5 स्टॉक मधील कोणता स्टॉक तुम्हाला आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा स्टॉक मार्केट डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.